स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यासह खानापूर तालुक्यात झाली दिवाळी साजरी। शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापुरात होणार। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश। बाबर समर्थकांनी केला प्रचंड जल्लोष। आमदार अनिल भाऊंचा माननीय आमदार सुहास भाईंचा माननीय अमोलदादांचा मतदारसंघामध्ये जे पाठपुरावा करत होते, ज्यांना माहीत होतं ते त्या पद्धतीने जात होते, पण ज्यांना नुसतंच फक्त प्रसिद्धी माध्यमासाठी पाठपुरावा करतोय जे दाखवत होते, ज्यांना अजूनही माहीत नव्हतं, त्यांची काल परवा सुद्धा स्टेटमेंट आहे की सगळ्यांनी एकत्र यायला लागेल, याचा पाठपुरावा करायला लागेल, होण्याची शक्यता फार कमी आहे। म्हणजे ही लोक अजूनही अनभिज्ञ होती की बाबा ही उपकेंद्र होणार अथवा न होणार, पण आज उपकेंद्र झालं सुद्धा, त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला। तब्बल 141 कोटीची मंजुरी मिळालेली आहे आणि असं असताना याचा आता कुणी जर उहापोह करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र करण्यास मंजुरी मिळाली। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची विधानसभेत घोषणा केली। हे उपकेंद्र उभारण्यास तब्बल 141 कोटी रुपयांच्या निधीची सरकारकडून घोषणा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास बाबर हे पाठपुरावा करत होते। आज आमदार सुहास बाबर यांनी याबाबतची मागणी विधानसभेत केली। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे करण्यास हिरवा कंदील दिला। याची घोषणा होताच विटासह खानापूर तालुक्यात अनेकांनी दिवाळी साजरी केली। विटा शहरात बाबर समर्थकांनी ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येत विजयाच्या घोषणा दिल्या। आमदार सुहास बाबर व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाल्याचं अनेकांनी सांगितलंय। माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं 2013 साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं, या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली। सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले 1 वर्ष झालं त्या लोकांची, आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे, लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। त्यामुळे माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील, अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी प्रयत्न करतोय। यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केला होता। भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, सगळ्या बैठका झालेल्या आहेत, जागेची उपलब्धता असलेलं सगळं दिलेलं आहे, विद्यापीठानं सगळं पाठवून दिलेलं आहे। तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत दादांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय जर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरला व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। माननीय अध्यक्ष महोदय, शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी
सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती। या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला। त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनास 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रस्ताव सादर केला आहे। या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच या उपपरिसरामध्ये कालसुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे। शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण 141 कोटींचा निधी आवश्यक आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक 572.1 क्षेत्रफळ 42.56 हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली यांनी अनुकूलता दर्शवली आहे। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यक कारवाई करण्यात येईल। तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक 141 कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल। आज आवर्जून आपले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांची आठवण या माध्यमातून आज भरपूर येत आहे। याचं कारण असं आहे की 2014 साली भाऊ ज्या वेळेला आमदार झाले आणि युती शासन होतं सुरुवातीला 2014ला, त्यावेळेला भाऊनी खानापूर तालुक्यामध्ये पाणी आपला दुष्काळी भाग होता आणि दुष्काळी भागमध्ये पाणी आणण्याचा भाऊनी चंग मांडला होता आणि बऱ्यापैकी भाऊनी भागामध्ये पाणी पसरवलेलं होतं। गरज होती ती आपल्याकडे आज शिक्षणाची गरज होती किंवा आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला सगळा कारभार शिवाजी विद्यापीठात चालतो, तर आपल्याला गरजेचं होतं की आपल्या भागामध्ये त्याचं उपकेंद्र होणं आणि याची मांडणी भाऊनी 2014 सालीच डोक्यात धरून त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती। युतीच्या काळातील जे काय नेते मंडळी असतील कोण असतील त्यांनी वेळोवेळी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला होता, तर त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आज सुहासभाई यांच्या माध्यमातून इतर काही नेते मंडळी यांच्या माध्यमातून आज जो काय आपल्याला उपकेंद्र मंजूर झालेला आहे त्याबद्दल सर्वांना आनंद होत आहे। मतदारसंघाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे आणि सुहासभाई यांनी भाऊंच्या कार्याचा वारसा त्या पद्धतीनं चालू ठेवलेला आहे, त्याचाच एक प्रकार म्हणून ही कामाची पोच पावते। तसेच मतदारसंघामध्ये जे पाठपुरावा करत होते ज्यांना माहीत होतं ते त्या पद्धतीनं जात होते, पण ज्यांना नुसतंच फक्त प्रसिद्धी माध्यमासाठी पाठपुरावा करतोय जे दाखवत होते ज्यांना अजूनही माहीत नव्हतं त्यांची काल परवा सुद्धा स्टेटमेंट आहे की सगळ्यांनी एकत्र यायला लागेल, याचा पाठपुरावा करायला लागेल, होण्याची शक्यता फार कमी आहे। म्हणजे ही लोक अजूनही अनभिज्ञ होती की बाबा ही उपकेंद्र होणार अथवा न होणार, पण आज उपकेंद्र झालं सुद्धा, त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला, तब्बल 141 कोटीची मंजुरी मिळालेली आहे आणि असं असताना याचा अर्थ कुणी जर उगाच उहापोह करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये। आमच्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय मोलाचा आणि चांगला दिवस उजाडलेला आहे। बऱ्याच दिवसापासून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते की शिवाजी जे विद्यापीठ आहे त्याचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं आणि त्यासाठी भरपूर अनिल भाऊंनी प्रयत्न केला आणि अनिल भाऊच्या पाठीमागं कर्तव्यदक्ष आमदार सुहासभाई बाबर यांनी विधानसभेत त्याचा पाठपुरावा करून महायुतीच्या सरकारकडून आता खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर करून घेतलं आणि त्यासाठी निधीही मंजूर करून घेतला। त्याबद्दल मी प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे त्या विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सगळ्यांचं आमच्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आभार मानतो आणि याच्या सगळ्या त्याच्या प्रयत्नामुळे झालं ते आमचे आमदार सुहासभाई बाबर यांचं मी पूर्ण मतदारसंघातर्फे आभार मानतो। आज विटे शहरामध्ये सर्वांनी साखर वाटून फटाके फोडून या गोष्टीचा आनंद साजरा केलेला आहे। तर मी एवढंच सांगतो की सुहासभाई नुसतं बोलत नाहीत, काम करतात आणि त्याची प्रतिती विटेकरांना या बाबतीत मिळाली। बरोबर या मतदारसंघाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी अनिल भाऊंनी शेवटच्या क्षणापर्यंत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ मंजुरीबाबत प्रयत्न केला आणि तो विषय या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे आमदार मान्य सुहासभाई बाबर यांनी विधानसभेत आवाज उठवून आज शासनाने विधानसभेत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाला मंजुरी दिली। याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय सुहास भैया यांचं या ठिकाणी या मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। या मतदारसंघाचा विकास करत असताना भैयांनी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न या विधानसभेमध्ये सातत्याने मांडून या मतदारसंघाचा विकास केला। याबद्दल मी आमदार सुहास भैयाचं या खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि या सर्व त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आभार मानतो। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।